नमस्कार, मी प्रज्ञानीता मधुकर यादव तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। आज आहे 16 फेब्रुवारी आणि माझा बर्थडे आहे, सो हा त्याचाच व्लॉग आहे। एन्जॉय द व्हिडिओ। तर मी सकाळ सकाळ टेरेसवर आली आहे बिकॉज मी कुठेतरी चालली आहे। मला आजच्या दिवसातलं सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे मी काल जाऊन ही 2 झाडं घेऊन आली आहेत आणि मला ती लावायची आहेत। तर मी ती का लावते आणि कुठे लावते नक्की बघा। स्टे ट्यून, चला जाऊयात झाडं घेऊन आणि झाडं लावूयात। तर फायनली मी कॉलेजमध्ये आलेली आहे दोन्ही झाडं घेऊन आणि मी कॉलेजमध्ये झाडं लावणार आहे बिकॉज माझं असं आहे की मी आधी एक फणसाचं झाड लावलेलं पण ते जगू शकलं नाही, म्हणजे ते असं खूप साऱ्या ह्याच्यातून नंतर शेवटी ते जळालं। तर मला खूप वाईट वाटलेलं, म्हणजे लोकांचं जसं पेटवर कुत्र्या मांजरावर प्रेम असतं ना, तसं माझं मी लावलेल्या झाडं असतं आणि ते गेल्यावर मला खूप जास्त वाईट वाटलेलं। त्यामुळे मी ह्यावेळेस ठरवलं की मी झाडं अशा ठिकाणी लावेल ज्या ठिकाणी मी किमान 1 वर्ष ते पूर्ण ते असं जगायसारखं होईपर्यंत मी त्याची प्रॉपर काळजी घेऊ शकेल। म्हणून आता मी दोन्ही झाडं घेऊन कॉलेजमध्ये आलेली आहे। सो चला बॅक साईडला ग्राउंडला जाऊयात आणि झाडं लावूयात, आणि बिकॉज माझ्या हातात झाडं असणार आहेत आणि ते त्यामुळे डायरेक्ट मी तिथं गेल्यावर भेटेल। सो स्टे ट्यून, मी कुठे झाड लावते नक्की बघा। आणि हे कॉलेजचं बॅक गेट आहे, त्याच्यापासून इथे ना अशी लाईनीनं झाडं लावलेली आहेत, बट इथे एक प्लेस आहे जी रिकामी आहे। सो मी आता ही क्लीन करेल आणि इथे पहिलं पारिजातकाचं झाड लावेल, देन भेटूयात। तर फायनली माझं पहिलं झाड लावून झालं आहे, त्याला अजून पाणी घालायचं आहे आणि थोडी माती पण टाकायची आहे। सो लेट सी, म्हणजे पटपट करूयात चला। तर फायनली माझं माती टाकून पाणी टाकून झाड पूर्ण लावून झालेलं आहे। मी छोटंसं आळं पण केलं आहे त्याला, सो मला खूप हॅपीनेस मिळाली आहे हे काम करून। तर चला आता नेक्स्ट झाड लावायला जाऊया। तर मी तिथं जे लावलं ते पारिजातकाचं झाड होतं आणि हे जे मी घेऊन चालली आहे ते बकुळेचं झाड आहे। तर बेसिकली मी आंब्याच्या वगैरे झाडाच्या हिशोबानं गेले होते नर्सरीत, बट तिथं गेल्यावर ज्यावेळेस मी त्या काकांना विचारलं की असं कोणतं झाड आहे की जे खूप दिवस टिकेल किंवा खूप वर्ष टिकेल आणि असं भलं मोठं होईल, ज्याला मी मिठी मारू शकते। मला असं मिठी मारायसारखी जी झाडं असतात ना, भलीच्या भली मोठी, ती खूप आवडतात। तर मी असं त्यांना विचारल्यावर त्यांनी मला सांगितलं की एक बकुळेचं झाड आहे, ते मी त्याआधीही ऐकलं होतं आणि त्यांचं असं मत होतं की ते झाड जर तू लावशील ना तर ते किमान 800 ते 600 वर्ष जगतं, जे की खूप मोठा कालावधी आहे। त्यांचं असं मत होतं वाढ थोडी स्लो होईल पण ते जगतं फार वर्ष, आणि सगळ्यात मेन की प्राण्यांसाठी किंवा पक्ष्यांसाठी एक खूप छान टेरिटरी म्हणून किंवा एक घर म्हणून ते खूप छान आहे किंवा खूप छान वाढतं। तर मग माझं ठरलं की काही नाही, हेच झाड घ्यायचं आणि लावायचं। तर ते झाड मी तिथे कॉलेजच्या तिथे लावलं आहे। हे झाड घेऊन मी इथे आली आहे। असं इथे एका कॉर्नरमध्ये ना कॉलेजनं खूप सारी झाडं ऑलरेडी लावलेली आहेत, बट इथे एक अशी ही जागा आहे जिथे एक पण झाड नाही, म्हणजे झाडच नाही आहे तिथं, जस्ट प्लेस केलेली आहे पण झाड नाही आहे। मग ते आलं नाही आहे की लावलं गेलं नाही आहे ते मला माहीत नाही, पण हे असं काहीसं जे कॉलेजनं केलं आहे, तर मग मी त्यातच माझं झाड लावायचं ठरवलं। ऑब्व्हियसली मी रोज येऊन याचीही काळजी घेईल, त्याचीही काळजी घेईल। सो चला आता हे झाड लावूयात आणि देन घरी जायचं आहे, चला। तर फायनली माझं बकुळेचं झाड लावून झालेलं आहे। इकडे तुम्ही आमच्या कॉलेजनं लावलेली झाडं पण बघू शकता। मी आधी तिथे लावायचा विचार केला होता, पण तिथे थोडंसं ग्रीन काहीतरी दिसतंय, मग कदाचित ते झाड खूप लहान राहिलं आहे, पण तिथे आहे काहीतरी, सो मी तिथे नाही लावलं। इथे दिसलं मला की इथे मोकळी जागा आहे, सो मी इथं लावलं आणि मी त्याला छोटंसं आळं पण केलं आहे। सो चला जाऊया आता घरी, बिकॉज आता खूप लेट आणि या टायमिंगला मला वाटलेलं त्याच्यापेक्षा एक्सपेक्टेशनपेक्षा खूप लोक आहेत इथे ग्राउंडला। फायनली माझी दोन्ही झाडं लावून झालेली आहेत। मी आता परत घरी चालले आहे बिकॉज माझा पेपर आहे, माझी सेशनलची एक्झाम चालू आहे। मला आवरून पेपरला यायच्या 7:30 वाजलेत, मी 7 वाजता आलते आणि मस्तपैकी दोन्ही झाडं लावून झालेले आहेत। इतका आनंद मिळाला आहे ना मला या गोष्टीचा, बिकॉज मी खूप दिवस झालं असं ठरवत होते की नाही का माझ्या प्रत्येक बड्डेला मी एक तरी झाड लावेल, ते काय माझ्याच्यानं होत नव्हतं, बट यावेळेस मी ठरवलेलं काही झालं तरी झाड लावेल। आणि या झाडामागं खरं 2-2 आठवणी असतील। एक बड्डे तर आहेच, आणि जसं की मी लास्ट व्हिडिओत सांगितलेलं की मी अँकरिंग केलं आणि त्याचे मला त्यांनी पैसे दिले, सो त्या पैशातून म्हणजे ते फर्स्ट कमाई असं म्हणता येईल। सो मला त्यातूनही काहीतरी छान करायचं होतं, सो मी हेही 2 झाडं लावलेत आणि त्यातलं बकुळेचं झाड तर माझं फेवरेट आहे आणि ते पारिजातकाचं।
तर चला बघूया. आता रोज काळजी घ्यायची आपल्याला त्या दोन्ही जणांची. सो स्टे ट्यून. आणि अजून दिवस जायचा आहे. दिवसभरात मी काय काय करते तेही नक्की बघा. आणि सकाळी सकाळी श्रुतीने मला हे रोज दिलं तर किती क्यूट आहे बघा. तर जसं की मी सकाळी सांगितलेलं माझा पेपर होता. पेपर झाला आहे आणि आता मी मस्त तयार झाली आहे आणि मी चालली आहे बड्डे सेलिब्रेट करायला. तर विषय असा झाला, मी सकाळी झाडं लावलेली पण ती झाडं लावायसाठी मी कॉलेजमधून परमिशन घेतली नव्हती. सो मी आत्ता प्रिन्सिपल मॅमला पण भेटून आले, त्यांना सांगून आले असं असं केलं आहे मी. आणि त्यांनी मला चॉकलेट्स पण दिले आणि सांगून पण झालं. सो आता ती झाडं तर जगवायचीच आहेत आणि मी अजून दिवसभरात काय काय करते हे नक्की बघा. स्टे ट्यून. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Prajna. Happy birthday to you. तर त्यानंतर मी दिवसातला पहिला केक नेहा, श्रुती, सानिका आणि श्रेयासोबत कट केला. तर बेसिकली मी स्वतः माझ्या बड्डेला घेऊन खूप खुश असते. म्हणजे मी आधीच जवळपास महिनाभर या गोष्टीसाठी हॅप्पी असते की माझा बड्डे आला आहे असं तसं. आणि तो बड्डे अजून स्पेशल करायचं किंवा माझ्या त्या बड्डेत स्पेशल मुमेंट क्रिएट करायचं काम या सगळ्यांनी केलं. तर तो केक कट करून झाल्यानंतर मी घरी गेलते. त्याच्यानंतर परत लक्षांचा कॉल आला. सो मी परत आले. बॉईजबरोबर परत एकदा बड्डे सेलिब्रेट केला. तर ओम, विशाल, लक्ष, अजिंक्य, आदित्य, अभि हे सगळे आले होते आणि या सगळ्यांनी मिळून माझा बड्डे सेलिब्रेट केला आणि हे मला खूप छान वाटलं. तर खरंच सगळ्यांचं थँक्यू आल्याबद्दल आणि माझा बड्डे खूप छान सेलिब्रेट करून मला एक छानशी मुमेंट क्रिएट करून दिल्याबद्दल. तर फायनली आफ्टर अ लॉंग डे आता मी घरी आलेली आहे आणि मी सेम अवतारात आहे बिकॉज आईकडनं ऑप्शन करून घ्यायचं राहिलं आहे. सो चला आईकडनं ऑप्शन करून घेऊयात. तर फायनली आय एम डन विथ माय डे. आजचा दिवस इथं संपतो आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.